सर्वांना माझा नमस्कार. वाचनकट्टा या सत्रात आज आपण बघणार आहोत संत सेवालाल महाराज. आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन अशी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसा संतांच्या विचारांचा गंधही आहे. महाराष्ट्रभूमीत अनेक जातीधर्मातील साधू संत, प्रबोधनकार, कीर्तनकारांनी जन्म घेतला. महाराष्ट्राची जडणघडणच मुळी संतांच्या विचारातून झालेली आहे. त्यांच्या शिकवणीमुळेच आज संपूर्ण समाज गुण्यागोविंदाने नांदतो आहे. समाजातील वाईट चालीरीती, अज्ञान, जातीव्यवस्था नष्ट करण्याचे महत्कार्य संत मंडळींनी केले. संतांची ही शिकवण आजही आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. संतांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याची आजही गरज आहे. संत महापुरुष, थोर व्यक्ती हे एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला येत असले तरी त्यांचे कार्य एका विशिष्ट जाती समूहापुरते मर्यादित कधीच नसते. संत महापुरुषांचा प्रत्येक श्वास सृष्टीतल्या प्रत्येक जीवासाठी असतो. समाजाला योग्य मार्गाला घेऊन जाण्याचे द्रष्टेपणाचे कार्य संत करीत असतात. फिरस्त्या व्यापाराच्या निमित्ताने भारतभर भ्रमंती करीत असताना संत सेवालाल महाराजांना भारतातील अनेक संतांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. त्यातून सत्याचा शोध घेऊन आपल्याला समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. ते समाजात संत सेवालाल महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म बंजारा समाजात माघ कृष्ण पक्ष शके 1661 दिनांक 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. त्यांचा जन्म तेलंगणा राज्यातील गोलालडोही, तालुका गुत्ती, जिल्हा अनंतपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धरमणी होते. भीमा नाईक हे तांड्याचे नाईक होते. संत सेवालाल महाराजांचे एक संत म्हणून विचार करताना त्यांचे विचार भारतीय संत परंपरेतील भगवान महावीर, संत कबीर, संत बसवेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज यांच्या तोडीचे आहेत. परंतु त्यांचे विचार अधिलिखित असल्याने, पुस्तक स्वरूपात उशिरा आल्याने जगाला त्यांची फारशी माहिती नसावी. संत सेवालाल महाराजांचे विचार मानवतावादाची शिकवण देणारे आहेत. समाजातील भोळ्या समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अनितीचे व्यवहार, भूतदया, निसर्गप्रेम, स्वकर्तृत्वावर विश्वास, सत्य, अहिंसा इत्यादींविषयी महान विचार, वचने, दोहे, कवणे व भजने या रूपात प्रकट झाले आहेत. सत्य हाच खरा धर्म आहे. नेहमी सत्याचे आचरण करावे. सत्य जाणणे यातच खरे जीवनाचे सार आहे. हे सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात, सत्य धर्म लीनता ती रेणू, सदा सासी बोलणू, हर वाते न सोच समजन, केवणू भवसागर पार कर लेणू. भावार्थ आहे, सत्य हाच खरा धर्म आहे. जीवनात नेहमी सत्याचे आचरण करावे. नम्रतेने, लीनतेने इतरांशी वागावे. प्रत्येक गोष्ट आधी समजून उमजून घेऊनच मगच बोलावे. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जीवनरूपी भवसागर तरून जाल. अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या न करणे एवढेच नसून काया, वाचा आणि मनाने कोणालाही न दुखवणे होय. गाय कितीही भाकड असली तिला कधीच कसायाला विकू नका. देवी ही सर्वांची आई आहे. तीच आपल्या मुलांवर कोपत नाही, दुःख, पीडा, त्रास देत नाही. तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या, बकऱ्याचा बळी देण्यापेक्षा बेल फूल वाहून शिऱ्याचा नैवेद्य देऊन प्रसन्न करा. असा साधा सोपा ईश्वर भक्तीचा मार्ग संत सेवालाल महाराज सांगतात. वाडी वस्तीनं साई वेस, किटी मुंगीनं साई वेस, जीव जनगाणीनं साई वेस, बालबच्चानं साई वेस, सेन साथी वेस. हे देवी माते, या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे रक्षण कर. वाडी वस्त्या, किड्यामुंग्यांचे रक्षण कर. सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचे सूत्रच जणू सेवालाल महाराज
पुढील दोह्यातून सांगतात. तम सौता तमारे जीवनम दिओ लगा सको छो. कोई केनी भजो पूजो मत, कोई केती कमी छेनी. सौतर वळख सौता करली जो, भजे पूजे वेळ घालो मत. करणी करेर शिको, नरेर नारायण बन जाओ. जाणजो छाणजो पछच मानजो. याचा भावार्थ प्रत्येक व्यक्तीत उपजतच ऊर्जा, शक्ती, सामर्थ्य, गुणवत्ता, बुद्धिमत्ता, योग्यता असतेच. त्यासाठी सर्वप्रथम माणसाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कोणीतरी येईल आणि माझे भले करेल, माझ्याने हे होणारच नाही असा न्यूनगंड कोणीही मनात बाळगू नये. तुम्ही स्वतःचे जीवन प्रकाशमान करू शकता.